सिंगल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना एक 1 ऑन द बोर्ड. एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे सोरगाव ब आणि दुसरीकडे संतोष प्रतिष्ठान देवळी. असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यश भूते पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज शिवम पाटोळे. शिवम पाटोळेकडे कॅलिबर आहे. मोठ्या मोठ्या सिक्सरसाठी षटकारासाठी या खेळाडू ओळखला जातो. तशी कामगिरी होईल का? फुलटॉस. यावेळेस ज्या कामगिरीसाठी हा खेळाडू ओळखला जातो ती कामगिरी मैदानावरती करतोय. बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम बाहुबली सिक्सर. परमेश्वरजी पालवी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळतील ज्यांच्या वतीने आपल्याला ब्युटिफुल ट्रॉफी सौजन्य झाली. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल हवे मध्ये. डाऊन द बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर शॉर्ट लेग मध्ये जाईल आणि त्यानंतर कॅच होईल. कंप्लीट फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन. बडी मछली चाल में फलंदाज शिवम पाटोळे. बॅक टू दी पवेलियन. असेल 7 गडी गमावलाय पहिला. पुढील मॅच इन ऍक्शन मध्ये दोन नामांकित संघ पाहायला मिळतील. किरण स्मृती कळंबोली विपक्ष जय बजरंग वासिन ब. असे दोन नामांकित संघ आणि दोन्ही टीमचे खेळाडू चर्चा करतायत. पुढच्या मॅच मध्ये विरोधामध्ये खेळतील पण इथे मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळणार आहे. असू द्या. मैत्रीपूर्व लढत फार महत्वाची आणि ती मैत्रीपूर्व लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. वासिन मध्ये फार गुणवान खेळाडू आहेत. गुणवान खेळाडू कळंबोली मध्ये देखील आहेत. पुढील मॅच मध्ये दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 7 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली ही आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे ती म्हणजे एक सिक्सर जरी आलाय तरी देखील आक्रमकता धारण करण्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय आणि ते फार डीजे आपली सुरू आहे. ओव्हर झाल्यानंतर बिंदास वाजवू शकता आपण. खोडप्याचा बॉल खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच झाली. कंप्लीट फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम संतोष शेठ प्रतिष्ठान देवळी संघाला. फलंदाज आदेश गुळवी जो खेळाडू फार चांगल्या टच मध्ये होता तो मैदानाच्या जातोय बाहेर. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. किरण स्मृती आई गावदेवी क्रिकेट संघ कळंबोली आणि दुसरीकडे संघ जय बजरंग क्रिकेट संघ वासिन ब. मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना 3 ओव्हरचा असेल. मॅच रंगतदार होईल यातही मात्र शंकाच नाहीये. धावसंख्या 8. अभिजित फरडे, दीपक फरडे, दीपक जरे हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. फलंदाज आदेश गुळवी आणि शिवम पाटोळे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झालेत. ऑन साइडला दिशा दाखवतील. ओव्हर फुलटॉस बॉलला टर्न केलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर नाहीये. मिड विकेट मधून फिल्डर वेगाने येईल मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फलंदाजी 2 विकेट जरूर आलेत मात्र त्या व्यतिरिक्त
जबरदस्त फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 12, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेळ वाचवणं गरजेचं आहे. सोरगाव ब विपक्ष संतोष प्रतिष्ठान देवळी असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा देखील आल्या, 2 महत्वाचे विकेट देखील आले, त्यामुळे 50-50 मॅच अजून देखील आहे. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झाले. ओपनिंग जोडी ती मात्र कोलॅप्स झाली. मात्र आता मिडल ऑर्डर वरती जबाबदारी आहे. सोरगाव ब संघाकडे चांगले बॅटर्स आहेत, सो त्यांना कुठेतरी तो कुशन असतो की धावा जरी बनल्या तरी दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांचे फलंदाज जावी ठरतात. आता दुसरीकडे जर विचार केला तर मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. संतोष शेठ प्रतिष्ठान देवळी संघाला त्यांच्याकडे तो कुशन नाही आहे, त्यांना रन बनवणं गरजेचं आहे. सलामीला आलेला आदेश कुळवी तो मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय, जो मागील मॅच मध्ये कमालीची कामगिरी ज्याने केली. थोडंसं आता कमकुवत स्थिती पाहायला मिळते. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. करणला आपण पाहू शकतो षटक क्रमांक 2 मध्ये. 2 षटकं फार महत्वाची आहेत. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न होता, सेट पाहायला मिळाला. मिडविकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल, धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती. आमचे अत्यंत जवळचे मित्र, आमचे जिगरी यार दीपक सध्याच्या घडीला समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत आहेत. भावी महाराष्ट्र पोलीस झाल्यानंतर आम्हाला देखील त्याचा फायदा होईल नक्की. धावसंख्या फलकावरती 13 ऑन द बोर्ड. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. स्टीप मध्ये फिल्डर असतील, जोपर्यंत फिल्डिंग करतील तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल. एका दावेवरती समाधान मानावं लागेल. एका दावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 14 पाहायला मिळतील. करण यांच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्याचा प्रयत्न मात्र करणने इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत हाताळलाय. 2 बॉलवरती फक्त आणि फक्त 2 सिंगल खर्च केलेत. थोडंसं प्रेशर आता जरूर निर्माण झालंय टीम देवळी संघाच्या दोन्ही बॅटर्स वरती, मग तो दीपक असेल किंवा अभिजित असेल. आता मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. मोठे स्ट्रोक येतील काय पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग. मात्र यावेळेस चांगला बॉल आहे, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस पॅटर्न बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. रन बनत नाहीयेत. सोरगाव संघाकडे फार चांगले बॅटर्स आहेत. त्या बॅटर्स समोर तुम्हाला धावा डिफेंड करण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 40 ते 45 धावा बनवणं नक्की गरजेचं आहे. यावेळेस देखील मृत चेंडू डेड बॉल पाहायला मिळतोय, मात्र कमालची गोलंदाजी करणच्या वतीने पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढील मॅच एकीकडे संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच किरण स्मृती आई गावदेवी क्रिकेट संघ कळंबोली आणि दुसरीकडे जय बजरंग वासिन ब. दोन्ही टीमकडे चांगल्या खेळाडूंची मांदिळी आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा मुकाबला होईल यातही मात्र शंकाच नाहीये. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 14. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. आपण पाहू शकतो फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजेस होत असताना. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, खेळाडू लॉंग ऑफ मध्ये. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल. यावेळेस व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकेल फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी फुललेंचे बॉल हाताळले जातील की काय असा प्रश्न निर्माण झालाय, कारण जी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग मध्ये, मिड विकेट, एक स्क्वेअर लेग मध्ये, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ मध्ये. फुललेंचा बॉल खोदून काढला ऑन साइडला. हाऊस कॉर्नर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येतील मैदानावरती आलेली सिंगल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. इथे प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता दाखवली गेली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकतो फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. 1 मोर विकेट डाऊन. मात्र आज सॉफ्ट डिसमिसल आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील बाद. दीपक जरेच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर ओमकार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. कालच रणजी ट्रॉफी मध्ये डेब्यू झाला. शहापूर का शेरे का शेर ओमकार तारमाळेचं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये देखील मुंबई संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर आता रणजी ट्रॉफी मध्ये देखील ओमकारने प्रतिनिधित्व केलंय.
यावेळेस मिस हिट, बॉल अवे मध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी. कॅच होईल कम्प्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन. मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. अजून एक धक्का. संतोष शेठ प्रतिष्ठान देवळी संघ आता बॅकफुट वरती आहे. अभिजित फरडेच्या खेळीचा अंत. अभिजित बॅक टू दी पवेलियन. विकेटची प्राप्ती. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. निखिल पाटोळे. निखिल पाटोळेच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. पुढील मॅच कळंबोली विपक्ष वासिन ब अशा दोन नामांकित संघांमध्ये पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला सुरगाव ब संघ इन ऍक्शन मध्ये. बी फॉर ब्रँड आणि तो ब्रँडचं क्रिकेट आपल्याला नेहमी प्रत्येक संघाच्या वतीने पाहायला मिळालंय. गुरसई ब असेल, वडवली ब असेल, गुठेगर ब असेल, या प्रत्येक संघाने आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडली आहे. बी टीम नॉट फॉर रिमेनिंग वन, बी फॉर ब्रँड. यावेळेस वा काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. येस, विशेप मध्ये हा लॉफ्टेड स्ट्रोक, फ्लॅटेड स्ट्रोक, पॅरलल टू दी ग्राउंड. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. सिक्सर आणि झेल पकडलेला जो मुलगा ये भाऊ ये, झालं तुझं संध्याकाळचं काम. पहिले पण एका कोणीतरी घेतला होता ना, तो आहे का? ये भाऊ ये, तू पण ये. तू हसला मला वाटलं तूच आहेस. अरे जा, ये ये. भले ते पैसे तू नको घेऊ, तुझ्या मित्रांना दे, पण ये. क्या बात है. ऐसी स्पोर्ट्स वाले आमचे, अशी डोळे टीमचे आमचे हे. नाही, तूच येणं गरजेचं आहे. ज्याने कॅच घेतली तोच येणं गरजेचं आहे, दुसऱ्याला भेटणार नाही. ट्वेंटी 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून लॉंगअपच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. अजून एक 4. सरकत असताना जाऊन पोहोचेल 26-26 या आकड्यावर. जबरदस्त फलंदाजी आता या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतीये. निखिल भूतेवरती आक्रमण चढवण्यामध्ये यश संपादित केलंय. जबरदस्त मैदानावरती बॅटिंग पाहायला मिळतीये. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न मात्र इथे, जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाब्यांच्या मदतीने 28 धावा. पहिल्या बॉलवरती ज्यावेळेस एखादा आक्रमण चढवतो एखादा फलंदाज, त्यावेळेस थोडंसं प्रेशर मध्ये प्रत्येक खेळाडू असतो आणि अगदी तेच पाहायला मिळालं. यावेळेस देखील स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये पॉइंटच्या दिशेला बॉल अगदी डायव्हर्ट होतोय. निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. आता सुरुवात झाली आक्रमणाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. धावसंख्या फलकावरती 32. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केल्यास क्वेलेक्सचा फिल्डर जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मैदानावरती 1 धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील ते म्हणजे 33 या आकड्यावर. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर चौकार आलेली सिंगल चौथ्या बॉलवरती. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र
प्रयत्न फसलेला पाहायला मिळतो आणि 22ची सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 34. 34 धावा. फुल टॉस बॉल होता. ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. हाफ ट्रॅकर बॅटची एज. थर्ड मॅन मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, जे मात्र समाप्त होत असताना पाहायला मिळेल, जे मात्र तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. 35. 35 धावा. 36. 36 धावांचं लक्ष. आपण त्वरित टॉसच्या दिशेला वळणार आहोत. आपल्या समवेत जय बजरंग क्रिकेट संघ वासिन ब टीमचे कॅप्टन देखील आहे. त्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील किरण स्मृती कळंबोली संघाचे देखील कर्णधार उपस्थित. परमेश्वरजी पाळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दादांना विनंती असेल, दादा आपण प्लीज टॉस कंपोज कक्षामध्ये उपस्थिती दाखवायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईंट होतील. आपण थोडं लवकर टॉस करतोय, त्यामुळे थोडीशी बाईट देखील घेऊ, कारण आपण थोडंसं लवकर टॉस करतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. कॉल असेल कोणाचा? वासिन की कळंबोली, कुठल्या टीमचा कॉल असेल? चला, वासिन संघाचा कॉल आहे. चॅलेंज ग्रुप आणि किरण स्मृती. लगेच आपण टॉस करतोय. बसून घ्या. सर्वप्रथम येस, मान्यवरांना विनंती असेल आपण असं नसतं बा. अभिनंदन सनी, टॉस जिंकलाय, स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतोय. काय कशी फिलिंग आहे, कारण पहिली मॅच जिंकलाय? फिलिंग तर काय नाही. आता मला तर अशी अपेक्षा आहे की सगळ्यांनी 11 खेळाडूंनी सगळ्यांचे चांगले एफर्ट्स दाखवायचेत, बस एवढंच माझ्याकडून आहे. आणि काय सांगशील, जो तुमचा खऱ्या अर्थानं उकाळा होता की एकही ट्रॉफी मिळत नव्हती. 1 मॅच झाली, 2 मॅच झाली, क्वालिफाईंग स्टेजला तुम्ही हारत होते. 5 मॅच, 10 मॅच, 15 मॅच, 20 मॅच झाले, क्वालिफाईंग स्टेजला हारत होते. त्यानंतर आनंद आम्हाला पाहायला मिळाला त्या फळेगावच्या मैदानावरती. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण मेहनत प्रत्येकाने केली होती. एकावर एक 2 ट्रॉफीज तुमच्या नावावरती राहिल्या. त्यावेळेस कशी फिलिंग होती? फिलिंग तर सांगूनच फायदा नाही. आम्ही जवळजवळ 20 ते 25 टुर्नामेंट एवढा स्ट्रगल केला आहे, क्वालिफायला हारत होतो. गावातले लोक असे बोलायचे की जाऊ नका, काही नाही होणार तुमचा. जातानाच बोलायचे अर्धे तर तुम्ही कशाला चाललेत नाव खराब करायला, असे पण बोललेत. आणि अजून 2-3 जण आहेत ना आमच्या गावातले, त्यांनी एवढा आम्हाला सपोर्ट केला आहे ना, तर त्यांना मी एवढंच बोलतोय की कळंबोलीचं नाव 100% पूर्ण करणार, आम्ही 9वर नेणार, हीच आमची आहे. आणि काय सांगशील आता माहोल कसा आहे, कारण 2 ट्रॉफी नावावरती आहेत. मागील महिन्यामध्ये 2 स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका पेटवलाय कळंबोलीकरांनी. माहोल तर खूपच चांगला आहे. आणि गावामध्ये आता थोडं थोडं त्यांना पण जे ना वाटत होतं करणार नाही, त्यांना पण वाटतोय की करून दाखवलंय. काय सांगशील, टॉस जिंकला, डिसिजन क्षेत्ररक्षण घेणार. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चला, मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण थोडीशी चर्चा देखील करणार आहोत. पहिलीच मॅच खेळत आहे, पहिली मॅच खेळली नव्हती. समोर कळंबोली सारखा एक नामांकित संघ आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न? 50 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि काय सांगेल, ओव्हरऑल संपूर्ण टीम आहे की कोणी ॲबसेंट आहे टीम मध्ये? संपूर्ण टीम आहे. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण शीतपेय देणार आहोत पालवी साहेबांच्या शुभ हस्ते विनिंग टीम, टॉस विनिंग टीमच्या कॅप्टनला. तर नाणेफेकीचा कौल झालाय. टॉस जिंकला टीम किरण स्मृती कळंबोली संघाने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जय बजरंग वासिन ब संघाला इन्व्हाइट केलाय, ते म्हणजेच बॅटिंगसाठी. आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये थोडं दाखवा. सेंचुरियन कंपनीतील कामगार युनियनचे नेते, ज्या कंपनीमध्ये मी देखील कार्यरत होतो ॲज अ बॉयलर इंजिनियर, आणि माझे वडील देखील होते. जवळपास 36 वर्षांची सेवा माझ्या वडिलांनी दिली आणि मी देखील ज्या कंपनीमध्ये सेवा दिली, अशा
सेंचुरियन कंपनी, आदित्य बिर्ला ग्रुप, ग्रासिम इंडस्ट्रीजचे कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे पालवी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि यथोचित सन्मान देखील आपण त्यांचा करतोय. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा यथोचित शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि त्वरित वळणार आहोत आपण समालोचन कक्षामध्ये, जिथे आपल्या सोबतीला जॉईंट होतील दीपक सुतार सर. थँक्यू सो मच. हॅलो चेक, थँक्यू सो मच. 36 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्याच बॉलवर निखिल भुतेच्या बॅटमधून चौकार आलाय. स्वीप केलाय, खूपच चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वेगाने. दुसरा चौकार निखिल भुतेच्या बॅटमधून. 2 चौकार ठोकलेत जगदीश जरेच्या विपक्षामध्ये. निखिल भुतेच्या शरीरात भूतच येत असतं बॅटिंग करत असताना. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झलकावलं होतं. पीटीसीचं अर्धशतक त्याच्या नावावर या हंगामाचं पुन्हा एकदा राहिले. या हंगामाचे 2 अर्धशतक आहेत. ओझरलीच्या स्पर्धेमध्ये देखील आउट ऑफ पीटीसी मध्ये देखील त्याची कामगिरी चांगली राहिली. ओझरलीच्या क्रीडा नगरीमध्ये सोरगाव बी संघ देखील चॅम्पियन झाला होता आणि त्यांच्या विपक्षामध्ये संतोष शेठ प्रतिष्ठानला 3 ओव्हरमध्ये 36 धावा डिफेन्स करायचे. 12 ची सरासरी डिफेन्स करायची. पहिल्याच 2 बॉलवर जगदीशच्या विपक्षामध्ये निखिलच्या बॅटमधून चौकार आलेत. स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवला गेलाय. आफ्टर कार लवकर पिक केला, बॉलला स्विच हिट करत असताना बॉलला पाठवले स्वर्गीय संतोष ढोले स्मृती स्टँड मध्ये. तिसरा चौकारांची हॅट्रिक. धावफलक 12 निखिलची विकेट महत्वाची. 3 ओव्हरमध्ये 36 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात. त्याच्यासाठी निखिलची विकेट किमती आहे, परंतु त्यांनी सुरुवात दमदार करून दिली. नेहमीच स्विच रिव्हर्स स्वीप स्कूप करण्यासाठी निखिल भुतेला ओळखलं जातं. त्याला शांत करावं लागेल. जगदीश जरे पुन्हा एकदा फुल टॉच होता. यावेळी स्लिक स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न. खराब बॉल, 9चा इशारा. येणारा बॉल फ्री हिट. स्वीट सीटसाठी त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केले होते, परंतु गोलंदाजाने लाईन थोडीशी बदलवली. लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे प्रॉपर बॉलला बॅटवर घेता आलं नाही. नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट. 13 धावा खर्च झालेत पहिल्या 3 बॉलमध्ये. 36चं लक्ष आहे 18 बॉलमध्ये. हा पेपर थोडासा सोपा असेल सोरगाव बी टीमसाठी. निखिल असेल, महेश असेल, बॅटिंग लाईन त्यांच्याकडे भरपूर आहे. निलेश असतील, त्यांच्या विपक्षामध्ये एक चांगलं टार्गेट सेट होणं गरजेचं होतं. यावेळी स्लॉग हिट केलाय, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. शानू कुरुशी सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचा चौकाराचा इशारा खूपच नेत्रदीपक असतो. समुद्रावरील लाटा ज्या पद्धतीने तरंगत असतात त्या पद्धतीने तो इशारा येतो. असं वाटतं की कॅमेरामॅनने तो इशारा स्लो मोशन मध्ये केलाय. जबरदस्त. चौकार आले 4. निखिलच्या बॅटमधून स्विच हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. प्रयत्न चांगले होतात. वारंवार स्विच हिटचा प्रयत्न तो करतोय आणि सिग्नेचर स्ट्रोक आहे निखिल भुतेचा. स्लॉग हिट. 4 चौकार आलेत. समीकरण सोपं झाले. धावफलक 17 वर जाऊन पोहोचले. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. शेवटचा बॉल. 13 बॉल मध्ये 19 धावा. स्विच हिट करून दिलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून अतिशय वेगाने दणदण करीत स्वर्गीय संतोष ढोले स्मृती स्टँडला सलामी देत असताना हा कडक चौकार. समाप्त झाले. 21 धाबा जगदीश झरेने खर्च केले. त्याने आता 12 बॉल मध्ये फक्त 15 धाबांची आवश्यकता असेल. पेपर सोपा झालाय सोरगाव बी टीमला, कारण का पहिल्याच ओव्हर मध्ये 5 चौकार निखिल भुतेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले.
मागच्या मॅच मध्ये देखील त्याची बॅट वाजली होती. जबरदस्त अर्धशतक त्याच्या नावावर राहिलंय. बारा बॉल शिल्लक. फक्त आता 15 धावांची आवश्यकता आहे. विकेट घेऊन दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगला मारा करावा लागेल. दुसरं षटक महेश साठी. राऊंड द विकेटने अगदी बुंद्यात टाकला होता. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेट डीप मध्ये चांगला झेल. विकेटचं पतन. महेश गोल्डन डकचा शिकार. थँक्यू डीजे. च्या माध्यमातून स्वर्गीय किरण शेट स्मृती चषकाचं हे टायटल सॉन्ग. स्वर्गीय किरण शेट पाटील चषक टॉप लेवलला आहे. हे गाणं आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्यांचंच बॅनर, मोठ्या स्वरूपाचा बॅनर आपण विकेट किपरच्या मागे पाहतोय. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली गेली आणि त्यांच्या नावाने ही चॅलेंज ग्रुपने उभारलेली स्पर्धा. इथे सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीतील. फक्त आता 11 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. विकेटची आपण चर्चा करत होतो आणि आदेश कुलवीने ती विकेट मिळून दिली. महेश भुतेला बाद केलं. परंतु बॅटिंग लाईन भरपूर आहे सोरगाव बी टीमकडे. निखिलची विकेट महत्वाची असेल. नवीन बॅटर यश भुते लेफ्ट आर्म राऊंड विकेटने फुल टॉच होता. ऑन साइडला मनगडचा वापर करत असताना टर्न केलाय. रिकामी जागा भरून काढले. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. दुसऱ्या बॉलवर चौकार आल्या आदेश यश भुतेच्या माध्यमातून. क्रीज मध्ये डीप गेलेत, सफल झालेत. फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता यशचा, परंतु लेंथ थोडीशी कमी केली. कटरचा वापर देखील पाहायला मिळाला. डॉट बॉल. तीन बॉल मध्ये एक विकेट, एक चौकार आले. 9 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये आपण जर विचार केला तर 11 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये जादुई कामगिरी करावी लागेल आदेश गुलवीला. शेवटच्या ओव्हरसाठी जास्त धावा ठेवल्या तर सामना रंगेल. डॉट बॉल. विकेट मोठ्या संख्येने घ्यावे लागतील. स्क्वेअर लेग डीप मध्ये बॅकवर्ड मध्ये आदेशला पण पाहतोय. बॉल हवेत, बॉल हवेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मागे जात असताना जेल. विकेटचं पतन. यश भुते बाद. आदेशने चांगले आदेश दिलेत या ओव्हरमध्ये. जरूर एक चौकार खर्च केला खराब बॉलवर, परंतु 2 विकेट मिळून दिलेत. यश भुतेची देखील विकेट आली. आता बॉल शिल्लक राहिलेत 8 आणि 8 बॉल मध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं, कारण का पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जगदीश जरेने 21 धावा खर्च केल्या होत्या. नवीन बॅटर स्ट्रायकिंगवर निशांत. कटरचा वापर लेग कटर होता, पिक करता आला नाही. कमी गतीने अगदी जवळून कट केला. हा बॉल डॉट. व्हेरिएशन दाखवतो. गोलंदाजी करत असताना आदेश कुलवी 7 बॉल 11 धावांची गरज. अजून एखादा डॉट बॉल आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच रंगेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीत, कारण निखिल भुते नॉन स्ट्राइक एंडवर त्याला उभं केले. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून 5 चौकार पाहायला मिळाले होते. निशांत स्ट्राईकला. या ओव्हरचा शेवटचा बॉल बुंद्यात टाकलाय. क्लीन बॉल. डानी गुल. विकेटचं पतन. यष्टी दाखवली आणि आदेश गुलवीने ती वाकवली. फलंदाज बाद निशांत. रंगलाई खेळ मैदानावर
स्वर्गीय किरण स्मृती चषक बघा टॉप लेवलला हाय. स्वर्गीय किरण स्मृती चषक बघा टॉप लेवलला. कित्येक रेकॉर्ड राहिलेत, पण प्लस पॉईंटचा विचार केला तर जो त्यांचा हुकमे एक्का आहे निखिल बुते अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याची विकेट त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल, त्याच्यासाठी जालं रचावं लागेल. जास्त वेळ खर्च करू नका. पहिली वॉर्निंग दिली गेली आहे संतोष शेठ प्रतिष्ठान देवली टीमला. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये आकेशला आपण पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर आहे. लॉंगनचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ ठेवला गेले. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक सुजित आतमध्ये डीप पॉइंट ठेवला गेले. भरपूर सारे बदल केलेत. रांगोली प्रमाणे हे क्षेत्ररक्षण सजवलं गेले, परंतु आता मॅच कोण जिंकेल? 6 बॉल 11 धावांची गरज. निखिल भूते नावाचं वादळ मैदानामध्ये आहे, तोपर्यंत धोक्याची घंटी असेल देवली टीमला. आणि त्याच्या समोर गोलंदाज अभिजित, ज्याच्या नावामध्ये जीत आहे. पहिलाच बॉल स्विच हिट करून दिलाय. बॉल चाललाय पॉइंट मधून अतिशय वेगाने दन दन करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हॅफ ट्रकर ऑफ स्टंपच्या बाहेर होता, लवकर पिक केला पॉइंटच्या डोक्यावरून स्विच हिट करत असताना. 1 बाउन्स चौकार आले. चौकार मॅन पीटीसीचा निखिल भूते. या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून 6 चौकार आलेत. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक त्याच्या नावावर राहिलं होतं, त्यावेळीच देखील भरपूर चौकार त्यांनी ठोकले होते. निखिल भूते चौकार मॅन पीटीसी. 5 बॉल मध्ये आता फक्त 7 धावांची गरज. निखिलची विकेट घ्यावी लागेल तरच या धाबा डिफेन्स होतील. त्याच्याकडे त्याच्या बॅट मध्ये एकापेक्षा एक फटके आहेत. ओव्हर द विकेटने स्वीप करण्याचा प्रयत्न, गलीमधून बॉल चाललाय मागच्या दिशेने. थर्ड मॅन मध्ये वेगाने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. जेवढा दर्जेदार फटका होता तेवढाच दर्जेदार ऍक्शन आपण पंचांची पाहिली चौकाराची. एक पाय थोडासा क्रॉस करत असताना जबरदस्त 2 चौकार आलेत. पेपर आता सोपा झालाय. फक्त 3 धावांची गरज असेल. 4 बॉल शिल्लक आहेत. मी उल्लेख देखील केला होता की निखिलची विकेट महत्वाची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जरूर डीप पॉइंट ठेवला होता, परंतु 2 चौकार थर्डमॅन आणि डीप पॉइंट मधून पाहायला मिळाले. 4 बॉल 3 धावांची गरज. या बॉलवर विकेट आली तर मॅच ऑन होईल, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील अभिजित फर्डेला. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये राईट हँड बॅटर साठी. ओव्हर द विकेटने हॅफ ट्रकर हुक करून दिलाय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँडला सलामी देत असताना षटकार ठोकलाय आणि सामना जिंकलाय सोरगाव बी टीमने. जबरदस्त बॅटिंग केली आहे निखिल भूतेने. त्याच्या बॅट मधून षटकार आले. 7 चौकार आले. त्याने 1 षटकार आलाय. 34 धावांचं त्याने योगदान दिलंय. मागच्या मॅच मध्ये देखील 50 धावा त्याने ठोकल्या होत्या. 15 बॉल मध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं. या मॅच मध्ये देखील निखिल भूते नावाचं भूत आपल्याला पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच निखिल भूते.